इराण खरंच एक खानदानी देश आहे. मी आता इराणचा उल्लेख खानदानी देश असा का केला, त्याचा संपूर्णपणे जर त्याच्या वर्तनाचा, त्याच्या इतिहासाचा किंवा इराणच्या भूगोलाचा, इराणच्या सध्याच्या एकूण युद्धजन्य परिस्थितीमधल्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर इराण खरंच खानदानी देश आहे. आणि इराण हा भारताचा अत्यंत घनिष्ठ मित्र सुद्धा आहे. अनेकदा इतिहासामध्ये इराण हा भारताच्या मदतीला आलाय. पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्याने अनेकदा काश्मीरच्या प्रश्नासंदर्भात भारताच्या बाजूने आपलं मत नोंदवलंय. भारताला रुपयामध्ये त्याने इराणने आपल्याला लागणारे इंधन आणि तेल दिलंय. असा हा जिवलग आपला मित्र, पारंपरिक मित्र असताना आपण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प बरोबर मैत्री केली, किंवा इस्रायलच्या पंतप्रधानाबरोबर बेंजामिन नेतान्याहू बरोबर मैत्री केली आणि या दोन्ही देशांनी इराणवर हल्ला केला. संपूर्ण जगामध्ये हाहाकार निर्माण झाला. संपूर्ण जगामध्ये तेलाचं संकट निर्माण झालं, नैसर्गिक वायूचं संकट निर्माण झालं, गॅसचं संकट निर्माण झालं. भारताची सुद्धा जी व्यवस्था आहे ही 4 दिवसामध्ये गेल्या पूर्णपणे आता कलमोडून जाण्याच्या अवस्थेमध्ये होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक हॉटेल्स बंद झाले, अनेक छोट्या मोठ्या खानावळी बंद झाल्या. जे सांगितलं जातं की एकूण भारतीय आहेत त्यांच्यापैकी 40% भारतीयांचे जेवण हे बाहेर आहे, घराबाहेर आहे. तर हे घराबाहेरचं जेवण पूर्णपणे अडचणीत आलं आणि घरातला आता गॅस मिळेल का नाही अशा पद्धतीची परिस्थिती देशाची झाली असताना आपल्या या खानदानी दोस्तांना इराण अशा अत्यंत कठीण काळामध्ये इराणने भारताला पूर्णपणे मदत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका खानदानी तर आहेच आहे, स्वागतार्ह आहे, परंतु या देशाच्या पंतप्रधानांना सौजन्य शिकवणारी आहे, मैत्रीला कसं जागावं ही शिकवणारी आहे. या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण द रिंगल लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बघा काय परिस्थिती झालेली आहे संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा, की इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी इराणवर हल्ला केला. इराणच्या सुप्रीम लीडरला अयातुल्ला खोमेनी यांना त्यांनी खलास करून टाकलं, उद्ध्वस्त केलं, त्यांचा खून केला अक्षरशः. तरी सुद्धा इराण सारखा हा छोटासा देश अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये, काय म्हणू आपण त्याला, महासत्तेच्या विरोधामध्ये गेल्या 14 दिवसापासून लढतोय. आणि इस्रायल आणि अमेरिका या 2 देशांबरोबर हा इराण लढतोय. आपला जुना मित्र, आपला घनिष्ठ मित्र इराण ताकदीनं लढतोय, साधा लढत नाहीये. अमेरिकेला इराणनं घाम फोडलेला आहे, इस्रायलला इराणनं घाम फोडलेला आहे. आणि आपला सुप्रीम लीडर शहीद झाला असताना किंवा आपल्या सुप्रीम लीडरचा घात झाला असताना सुद्धा पूर्ण ताकदीनेशी इराणी जनता आणि इराणचं सैन्य, इराणचं प्रशासन, इराणचं सरकार पूर्ण ताकदीनं या सर्व यंत्रणेच्या विरोधामध्ये लढत आहे. युद्धाचा 14वा दिवस आहे मित्रांनो, 14वा. आपले ट्रम्प साहेबांचे जे मित्र आहेत, डोनाल्ड ट्रम्प जी, मोदी साहेबांचे, हे म्हणाले होते की मी 2-3 दिवसामध्ये मी पार इराणला माझे पाय चढायला लावतो, परंतु गुडघे टेकायला लावलेत इराणनं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे अत्यंत महत्वाचं जे समुद्रधुनी होती, की ज्या समुद्रधुनीवरून, होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जगभरामध्ये तेलाचे जे साठे आहेत किंवा माल वाहतूक जी तेलाची होती, जहाज जिथून रवाना होणार होती इंधनाची, ही पूर्णपणे आज बंद अवस्थेमध्ये असताना, कोणाचीही तिथून आपलं जहाज तिकडे पाठवण्याची, आता तिथून माल आपल्या देशामध्ये आयात करण्याची हिंमत नसताना, आणि पूर्णपणे त्या परिसरामध्ये, त्या सागराच्या परिसरामध्ये इराणनं काय म्हणतो आपण त्याला, पाण्यामध्ये अशी यंत्रणा लावली असताना, बॉम्बची, पुन्हा पाण्यात बॉम्ब पेरून ठेवले असताना, इराणचा जो निर्णय झालाय भारताच्या बाबतीमध्ये, तो निर्णय असा झालाय की या ज्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारताची सर्व जहाजे, बघा मित्रांनो, गंभीर आहे, सॅल्यूट केला पाहिजे इराणला, सॅल्यूट. मी तर करतो. या देशातल्या प्रत्येक नागरिकानं इराणच्या निर्णयाचा
या सल्यूट केला पाहिजे. इराणी जनतेला, त्यांच्या सरकारला सल्यूट केला पाहिजे. आपली जी जहाज आहेत ही जहाज सुखरूपपणे कसल्याही पद्धतीचा त्रास आपल्या इंधनाला, आपल्या तेलाला, आपल्या नैसर्गिक वायूला होणार नाही आणि आपली जहाज सुखरूपपणे भारतामध्ये येतील याची पूर्णपणे मुभा दिली आणि त्यावर कारवाई सुरू केली आहे. कारवाई सुरू केली आहे का नाही? आनंदाची बाब तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशाचा सुप्रीम लीडर ज्याचा खून झाला, निर्घृण खून झाला, त्याचं दुःख व्यक्त करायला 6 दिवस लावले होते. आहे ना गंमत? शिकवलं इराणनं भारताला सौजन्य काय असतं, मैत्री काय असते, कसं वागावं लागतं. बदलत्या काळामध्ये तुम्ही जर ट्रॅमचं कौतुक करत फिरत असाल किंवा तुमचे काही लागे बांधे ट्रॅमच्या फाईल मध्ये बंद आहेत म्हणून तुम्ही वाटेल तशा पद्धतीचे निर्णय तुम्ही जर अमेरिकेबरोबर करत असाल किंवा इस्रायल बरोबर एकमेकांच्या गळ्यामध्ये तुम्ही मिठ्या मारत असाल, तरी सुद्धा हा आपला जुना खानदानी मित्र आज आमच्या कामाला आलेला आहे, मोदीजींच्या कामाला आलेला आहे, देशाच्या सरकारच्या कामाला आलाय, म्हणजेच तो भारताच्या कामाला आलेला आहे. पूर्णपणानं कसल्याही पद्धतीची यांनी मोदीजींनी किंवा त्यांच्या सरकारने यासाठी इराणच्या सरकारला फार मोठं साखळं वगैरे काही घातलेलं नव्हतं. स्वतःहून इराणने ही गोष्ट जाहीरपणे निर्णय घेऊन सांगितली की भारताची जी जहाज आहेत ही सुखरूपपणे त्यांच्या देशामध्ये जाऊ द्या, त्यांना कसल्याही पद्धतीची अडचण इराणकडनं होणार नाही. हे सौजन्य, हे औदार्य, म्हणून तो आपला नैसर्गिक मित्र आहे. अनेक वर्षापासून, इतिहास काळापासून तो आपल्या बरोबर आहे, कारण तो खानदानी देश आहे. आपण विनाकारण त्या आता इराणच्या विरोधात जर आपण प्रत्यक्ष बोललो नसलो तरी त्यांच्या मित्राच्या कृतीवर आपण हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवतो, ही गोष्ट सुद्धा एक प्रकारची अमेरिकेला मदत करणारी आहे किंवा इस्रायलला मदत करणारी आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इराणनं हा निर्णय घेऊन भारतीय जनतेला जो दिलासा दिलाय त्याचं कौतुक केलं पाहिजे. अत्यंत महत्वाचे या युद्ध काळामध्ये भारतासाठी सर्वात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर पूर्णपणाने तेल आणि गॅसची जी बाधा होणार होती आपल्या देशामध्ये, त्यामुळे जी टंचाई निर्माण होणार होती, त्यामुळे जी भाववाढ होणार होती, त्यामुळे जी गैरसोय निर्माण होणार होती, त्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होणार होती, त्यामुळे आपल्या सगळी अर्थव्यवस्था जी कोसळणार होती ती इराणनं कोसळू दिली नाही मित्रांनो. आणि म्हणून इराणचं आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणून आपण इराणच्या जनतेला, इराणच्या सरकारला पूर्णपणानं सॅल्यूट केला पाहिजे, पूर्णपणानं सॅल्यूट. भले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशामध्ये गॅसची तुटवडा होणार नाही किंवा नाही असं जरी सांगितलं होतं तर त्या सांगण्यामध्ये फारसं तथ्य नव्हतं. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसची काही प्रमाणामध्ये अधिक उत्पादन करण्याची सूचना त्याने दिली होती, ही गोष्ट खरी. परंतु त्यामुळं पेट्रोल, डिझेल सारख्या ज्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टीचं फार मोठं संकट आपल्या मार्च अखेरीपर्यंत हा निर्णय झाला नसता इराणचा, 10-15 दिवस, तर भारत संपूर्णपणे कोसळून गेला असता. कारण आमच्याकडचे जे साठे आहेत हे साठे 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस पुरणारा साठा आपल्या देशाकडे इंधनाचा आहे. त्यामुळं काय होईल, काय घडल, या युद्धाचे आपल्यावर काय दुष्परिणाम होतील, आपलं जनजीवन कसं उद्ध्वस्त होईल, आपली अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त होईल याची भीती सातत्याने होती. राजकारण आपण जरी बाजूला ठेवलं पूर्णपणाने किंवा कसल्याही राजकीय परिप्रेक्षातून या गोष्टीकडे न पाहिलं तरी सुद्धा आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी, वाईट गोष्टी निर्माण होत्या त्या टळल्यात, इराणमुळे टळल्यात, इराणच्या औदार्यामुळे टळल्यात. किंवा इराण आणि भारताची जुनी जी काही मैत्री होती, जे नातं होतं नेहरूजींच्या काळापासून, इंदिराजींच्या काळापासून किंवा मोदीजींच्या पूर्वीच्या सर्व पंतप्रधानाच्या काळापासून जे नातं होतं इराण बरोबरचं, हे नातं कामाला आलेलं आहे. आणि इराणने निर्णय घेतलाय की भारताची जहाज आता सुखरूपपणे आपल्या देशामध्ये जाऊ द्या. त्यामुळे नैसर्गिक वायूचा, गॅसचा, पेट्रोलियम पदार्थांचा आपल्याला आता कसलाही दुष्परिणाम आपल्यावर होणार नाही. किंवा आपला जो व्यापार बंदरामध्ये ठप्प झालेला आहे
लाखो टन माल जो आपला बंदरामध्ये पडून आहे, हा माल सुद्धा आता भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं पुढे जाण्यासाठी काही नवे मार्ग आता भविष्यात आणखी निर्माण होतील. त्याचा फायदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि आपल्या देशाला होईल. एक अत्यंत चांगली वाट इराणनं आपल्यासाठी मोकळी करून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या आपण सर्वांनी इराणचे आभार मानले पाहिजेत. परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना केली पाहिजे की इराण हा आमचा जिवलग मित्र आहे. परमेश्वरा त्याचं रक्षण कर, पूर्णपणानं रक्षण कर. ट्रम्प सारख्या लोकांच्या लहरी, हा जो हुकुमशाह आहे अमेरिकेचा लहरी, याच्या लहरीपणाला बळी संपूर्ण जग जे पडतंय आणि तिसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटलं जात आहे, असं घडू देऊ नको. इराणला ताकद दे, इराणला शक्ती दे. इराणच्या पाठीशी परमेश्वरा तुझे पूर्णपणानं हात असू दे, अशी प्रार्थना आपण करूया. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.